हे बघा, विरंगुळा हास्य योगा मंडळ व बालाजी हास्य योगा मंडळातर्फे तुमचं सर्वांचं स्वागत. आज मला माझ्या मुलीच्या टीचर भेटले, तर त्यांना आपण त्यांच्याशी डायरेक्ट बोलूयात आपण. मॅडम, तुमचं स्वागत आहे. तुमचं नाव सांगा मला. मी तपस्वी नंदकुमार गोंधळी, नॅशनल युथ अवॉर्डी आहे आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. हां, ऐकलं ना? तर हे रायगडमध्ये बोलतायत बरं का. हे आमचं रायगड, अलिबाग तालुका. तर असं रायगडचं नाव पहिल्यापासूनच इतिहासात सोनेरी अक्षरांनी कोरलं गेलंय. आता त्या काळी मला काय लग्नाच्या अगोदर पण मला काही करता नाही आलं, त्यामुळे मी माझ्या मुलांना स्पेशल माझ्या मुलीला स्वप्नालीला ब्लॅक बेल्ट केली. मी त्यावेळेला या मॅडमने आणि सर्वांनी मला खूप सपोर्ट केला होता एक पॅरेंट्स म्हणून, की जाऊ द्या पुढे. आणि आज अभिमानाची गोष्ट आहे की त्या स्वतः त्यांची अकॅडमी आहे आणि मुलींना त्या जास्ती करून मुलींना ट्रेन करतायत पोलीस भरतीसाठी. त्यांचं अभिनंदन. त्यावेळेच्या तुमच्याबद्दल बोला थोडं. ॲक्च्युली रायगडमध्ये आम्ही स्पर्धा विश्व अकॅडमीच्या वतीने पोलीस भरती MPSCचे क्लासेस घेतो, की जेणेकरून रायगडच्या मुलं जी आहेत, मुलं मुली, ते गव्हर्नमेंट जॉबला लागावे, वेगवेगळ्या परीक्षांमध्ये ते सिलेक्ट व्हावे, यासाठी पोलीस भरतीचं प्रशिक्षण आम्ही देत असतो. त्याच्यामध्ये लेखी आणि ग्राउंड दोन्हीची तयारी आम्ही या ठिकाणी करून घेतो. त्याचबरोबर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा ज्या मुलांना माहिती नसतात त्याचीसुद्धा तयारी आम्ही या ठिकाणी करून घेतो. व्हेरी गुड. आणि आत्तापर्यंत सांगायला आवडेल की 950 विद्यार्थी गव्हर्नमेंट जॉबला आहेत. 550हून अधिक विद्यार्थी आपले पोलीस डिपार्टमेंटमध्ये लागलेले आहेत. आणि या व्यतिरिक्त मी ज्या किशोरवयीन मुली आहेत, महिला आहेत, त्यांना स्वतःचं संरक्षण स्वतः करता यावं यासाठी स्वयंसिद्धा प्रशिक्षण राबवते. मी स्वतः आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. त्याचबरोबर स्वयंसिद्धाची कोकण विभाग प्रमुख म्हणून कार्य करते आणि त्या माध्यमातून जिल्हा क्रीडा कार्यालय असेल किंवा वेगवेगळे झेडपी असेल किंवा वेगवेगळे ऑफिस आहेत, कलेक्टर ऑफिस आहे, त्यांच्या माध्यमातून आम्ही किशोरवयीन मुली आणि महिलांना स्वसंरक्षण प्रशिक्षण देतो. आत्तापर्यंत 40,000हून अधिक मुलींना आपण स्वयंसिद्धाचं ट्रेनिंग दिलेलं आहे. त्याच्यामध्ये कराटे, जुदो, योगा, ॲरोबिक्स, लाठीकाठी ह्याचं प्रशिक्षण आम्ही देत असतो. धन्यवाद मॅडम. तुमचं अभिनंदन याकरता करते कारण 2000 सालाची गोष्ट आहे. ज्या वेळेला मला माझ्या मुलीला हेच शिक्षण द्यायचं होतं, पण मला कोच मिळाला नाही. MPSCसाठी पण मला कोच मिळाला नाही. मला शिकता नाही आलं. त्यामुळे मी माझ्या मुलीला आणि मुलगा तर शिकतो, पण खास करून मुलगी शिकली ना की 2 घराण्याचं कल्याण करते ती. तर त्यावेळेला मला पडावं लागलं बाहेर. 2000 साली मी नाशिकला गेले. भोसला मिलिटरी स्कूलमध्ये 11वी-12वी तिचं मिलिटरी ट्रेनिंगचं ती सिलेक्शन झालं. परत माझा मुलगा पण नेव्हीला होता 11वी-12वीला तिथेच. पण स्पेशल मुलींसाठी आता तुम्ही जे प्रयत्न केलेत ना मॅडम, ते खूप वाखाणण्याजोगे, कौतुकास्पद आहे. आणि तुमचं एवढं कौतुक वाटतं, मला एवढं कौतुक वाटतं की खरोखर विरंगुळा हास्य योगा मंडळ व बालाजी हास्य योगा मंडळातर्फे तुमचं अभिनंदन. आणि तुम्ही जे काम करून राहिला आहेत ना, हे काय म्हणता, अस्खलित चालू ठेवा तुम्ही तसंच. कारण मुली हे आहेत ना देशाची शान अशी. त्यामुळे तुम्ही मुलींना हे बघा, त्यांच्या स्टुडंट चालले आहेत. हाय, हात करा, हात करा. हे बघा, एवढा यांचा प्रयत्न आहे या गोष्टीचा. त्यामुळेच मी हे YouTube चॅनल जे सुरू केलं आहे ना, की लोकांपर्यंत हा डायलॉग ऐकावा लागतो आम्हाला लोकांना, अलिबाग करा ना, की अलिबाग से आहे क्या. अरे अलिबागवाले काय चीज आहे ना ते तुम्हाला माहिती नाही आहे. अरे त्यांच्या याच्यात आहे ना फणसासारखं प्रेम लपलेलं आहे. वरतून कडक वाटतात, आतून गोडवा आहे, गोडवा. फणस खाताना आठवण येते ना, मग तसंच आमचा गोडवा आहे ना, त्याचा चाखवावा नेहमी. पण असं बोलू नाही की अलिबागचे आहे क्या. हो, आम्ही अलिबागकर आहोत बरं का. हा अभिमानाची गोष्ट आहे. तर एकदा मी लाफ्टर योगा मास्टर, एकदा हास्य होऊन जाऊ द्या. धन्यवाद मॅडम, धन्यवाद.